छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीगच्या 5व्या फेरीला आजपासून सुरुवात झाली. आजचा पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला. या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. मात्र पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. उत्तरार्धात संध्यामठच्या तुषार पुनाळकर यानं 78व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा संध्यामठच्या अथर्व पाटील यानं 84व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळानं 2-0 गोल फरकानं जिंकला. वाघाची तालीम मंडळाकडून अथर्व मोरे, प्रथमेश जाधव यांनी तर संध्यामठ संघाकडून ऋषिकेश भोसले, श्रवण शिंदे, यतीन शिंदे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूत शाब्दिक वादावादी होऊन हाणामारी झाली. त्यामुळं वाघाची तालीम संघातील प्रतीक कांबळे, श्रीकांत माने, विश्वदीप भोसले आणि संध्यामठ संघातील करणसिंह पाटील, मसूद मुल्ला यांना रेड कार्ड देण्यात आलं. दुसरा सामना पीटीएम अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात झाला. यामध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 15व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर 28व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेशनं दुसरा गोल नोंदवत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. गोल फेडण्यासाठी संयुक्त जुना बुधवार पेठ संघानं अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात 68व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं संघासाठी आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत हॅट्रिक केली. संयुक्त जुना बुधवार पेठ संघाला एकही गोल न करता आल्यानं पीटीएम अ संघानं हा सामना 3-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकला. पीटीएम अ संघाकडून ऋषिकेश मेथे पाटील, नबी खान, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर आणि रोहित मंडलिक यांनी तर जुना बुधवार संघाकडून प्रथमेश जाधव, ब्रह्मा रविराज भोसले, शुभम जाधव, मयूर सुतार यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 1:30चा सामना झुंजार क्लब विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात होणार आहे. तर 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे.